नमस्कार मैत्रिणींनो, मी शेफाली बोडके आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। हा बघा, व्हिडिओमध्ये मी डिझायनर धोती, तुलिप धोती पण म्हणू शकता तुम्ही, अगदी 12 महिन्याच्या 18 महिन्यापर्यंत बाळाला ही बसून जाईल अशी तुम्ही मोठ्यांची पण सेम शिवू शकता। व्हिडिओमध्ये मेजरमेंट वगैरे सगळं सांगितलेलं आहे, त्याचप्रमाणे तुम्ही मोठ्यांचं पण करू शकता। व्हिडिओ कुठे स्किप करू नका, लक्ष देऊन बघा। ओके, हे बघा, आपण आता बाळाची साईज आहे उंची 15 आणि कंबर घेर 20। आपण कपडा लांबीला हे बघा 15 इंच घ्यायचा आणि रुंदीला उंचीचं डबल आणि त्याला 5 इंच लेस करायचं। तसं करून आपण कपडा घ्यायचा। ओके, आणि हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे उंचीचं डबल म्हणजे 15चा डबल 30, त्याला 5 इंच लेस म्हणजे 25 इंच, असं करून कपडा कट करून घ्यायचा आहे आपल्याला। त्याच्यानंतर बघा आपण आता कंबरचा माप घालूया। जसं हिप राऊंड आपलं 20 आहे, 20चं दुसरा भाग म्हणजे 10ला आपण 4 इंच प्लस करूया। ओके, असं करून आपण 15ला ते बघा 10 आणि 10 प्लस 4 असं करून 14 आपण कमर आपण मार्क केलेला आहे। आणि आता आपण आसन कमरेचा तिसरा भाग म्हणजे 7 इंच, त्याला 1 इंच म्हणजे 8 इंच असते, पण आपण 2 इंचाचं नेफा लावणार आहे म्हणून मी 6 इंच घेतली आहे। हा बघा, आसन मी 6 इंच, 14 आपण खुणा केलं, त्याच्यानंतर 3 इंच पुढे घ्यायचा। हे बघा, 3 इंच पुढे घेऊन असं बॉक्स करायचं आहे। आसन 6 इंच घेतलं आणि 3 इंच रुंदीचा बॉक्स करून घेतला। आणि हे बघा, कोपऱ्यातून आपण 3 इंच मार्क करून हा कोपरा राऊंड करून घ्यायचा आहे। आता आपण कटिंग करून घेऊया। धोतीची कटिंग एवढीच आहे। आता ह्याच्यानंतर आपण शिवायचं कसं डिटेलमध्ये बघूया, व्हिडिओ कुठे स्किप करू नका। बघा, आता आपण कटिंग केलेलं आहे। याच्यानंतर 2 तुकडे आहेत बघा, दोन्ही उलट सुलट ठेवलेले आहेत, एकावर एक नाही ठेवलेले आहेत। ओके, आता आपण इकडे 2 पार्ट झाले, हा एक सरळ आहे आणि तिकडे तो राऊंड केलेला आहे, म्हणजे आसनचा कमरेचा भाग। आता दोन पीसेस घेऊन आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे निर्या करायचा आहे। पण किती निर्या करायचा आहे हे बघा, आसन आहे ना, तर तेवढं। त्याच्यासाठी आपण त्या आसनच्या साईजचे तुकडे घ्यायचे आणि ते तुकडे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजूनी त्या कागदाचे तुकडे एवढं शिवून घ्यायचं। हे बघा, मी शिवून घेतली आता तेवढं। आता आपण कसं जोडवायचं ते बघूया, थोडं लक्ष देऊन बघा। इकडेच फक्त कन्फ्यूज होते आपल्याला। कुठलं पण एक पाय घ्यायचा, ओके, आणि त्याला उलटं करून घ्यायचं आहे। हे बघा, व्यवस्थित मी दाखवलेलं आहे, गडबड अजिबात न करता असं आपण एकावर ठेवून घ्यायचं आहे। ओके, आणि ही बाजू ती फिरवून घ्यायची आहे आणि आपल्याला शिवायचं आहे 2च बाजू, खालची बाजू सोडून द्यायची आणि वरची बाजू घेऊन शिवायची आहे। आणि दुसरा पाय पण तसंच करायचं आहे आपल्याला। बघा, दुसरा पाय पण मी दाखवते, उलटं करायचं आहे उलट्या बाजूने। ओके, आणि त्याच्यावरती ठेवायची। ओके, आणि हा बाजू त्याच्यावर ठेवायचा आणि ह्याचे पण वरचे 2 लेयर, हे बघा, वरचे 2 लेयर घेऊन शिवायचं आहे। आता आपण ह्या पायाचे 2 वरचे लेयर आणि त्या पायाचे 2 वरचे लेयर असं करून 4ही मिळून आपल्याला शिवायचं आहे। तुम्ही 2 वेगळे शिवून घेऊन जोडवलं तरी चालेल, एकदाच तुम्ही शिवून घेतलं तरी चालेल। आणि तो पेपर दिसतं बघा, पेपर तुम्ही नंतर काढून टाकायचं त्याला, नाहीतर बाळाला ते टोचणार। हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 4ही भाग घ्यायचा आणि शिवायचा आहे। असंच पुढे कंटिन्यू ती पुढच्या आसन पण आहे ना, हे बघा, आसनचं ते पुढचं पण भाग घेऊन आपण असं पूर्ण शिलाई मारायची आहे। परत तुम्हाला फास्टमध्ये दाखवते। हे बघा, दोन्ही पाय घेऊन ते त्याच्यावर ठेवायचं आणि ती परतवायची आणि 4ही लेयर घेऊन आपल्याला शिवायचं आहे।
मी कशाला डबल डबल दाखवते म्हणजे हे थोडं कन्फ्युजन होते कसं जोडवायचं ते, म्हणून तुम्हाला मी परत परत दाखवते. हे बघा आता मी मधलं शिवली, त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला सरळ करून घेतली आहे. ती बघा मागची लेयर आणून पुढे लावायची आहे. पुढे एक 3 निर्या टाकायच्या आहेत बारीक त्या बॉर्डरच्या बाजूला, आणि जेवढं जास्तीचं आहे तिकडे बारीक बारीक चुन्या टाकायच्या आहेत. दुसरा पाय पण तसंच करायचं आहे. हे बघा अशी छान मध्ये आणायचं आहे दोन्हींना बॉर्डरना, आणि एक 3 निर्या तिकडे टाकायच्या आहेत, आणि त्याच्यानंतर हे पूर्ण जोडून तिकडे मागच्या बाजूला निर्या ठेवायच्या. अशी आपली तुलीप धोती ही करायची असते. डिझायनर धोती, तुलीप पॅन्ट असते खरं तर मुलींची, आणि ही डिझायनर धोती असं पण म्हणू शकता तुम्ही. आता आपण ह्याला नेफा लावूया. ओके, आपण 4 शिवण जोडवलं ना, तिकडे एक कपडा लावून आपण पॅक करूया, कारण ती दोरे दिसतात ना त्याच्यासाठी. आपण एक कपडा लावून नाहीतर ओव्हरलॉक केलं तरी चालेल, तुम्ही मध्ये शिवण येतं तिकडे. आता नेफा मी घेते. नेफा आपण काय करायचे, नेफा माझी लावायची पद्धत थोडी वेगळी आहे. नेफा आधी रेडी करून घ्यायची आहे आणि नंतर डायरेक्ट लावायची आहे. ही बघा आपण असं पाय घातल्यानंतर कसं दिसतं अंदाजे तुम्हाला दाखवते मी, म्हणजे नेसल्यानंतर कशी दिसते ती. ओके, आता ही बघा नेफा मी शिवून घेतली आहे. थोडं डबल, एककडे डबल घेतली, तिकडे तर ती बॉर्डर आहे ना ती जाड आहे. आता आपण साधारण मी 2 इंचची नेफा घेतली आहे. ह्याला आपण इलास्टिक आणि नाड्याचं पण प्रोव्हिजन ठेवू शकतो. आता मी नेफा पहिली रेडी करून घेतली आणि डायरेक्ट आपल्याला शिवायचं आहे. अगदी 10 मिनिटात तुम्ही पटकन शिवू शकता. माझ्या चॅनेलवरती पुरुषांची धोती, रेग्युलर धोती, अखंड ब्राह्मणी, रेडी टू वेअर साडी, 6 वारीमध्ये 9 वारी, राजलक्ष्मी 9 वारी, पेशवाई मस्तानी, अखंड ब्राह्मणी असे सगळे व्हिडिओज आहेत. तुम्ही जाऊन बघू शकता. आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट करा. तुम्हाला काही प्रश्न असेल तरी कमेंट करा. तुम्हाला आणि कुठले व्हिडिओज बघायचे आहेत तरी तुम्ही मला कमेंट करा. रिप्लाय तुम्हाला नक्कीच भेटेल. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. असेच तुमच्यासाठी मी नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येणार. ही बघा आता आपली नेफा लावून धोती रेडी आहे. तुम्हाला ही धोती कशी वाटली आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.